ಹರಿಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಆಮೇಲೆ ತಶಿಂಚಿ ದೇವಾಲ ಹುಡುಗಾಸ್ ಕಾಣಿಗೆವನು 5 ದಿವಸಕ್ಕಂಗ एक आमगेले परमपूज्य सुधींद्र तीर्थ स्वामेले शतमानोत्सवाचे जन्मशताब्दीचे पुण्य अवसरारी आमी सगळ्यांची समाजांतू खंयची रुपारी एक तांगेले ते शतमानोत्सव आचरण कोरका म्हूण घेवन आमकां एक निर्देश केलेले संयमी तीर्थ स्वामेले मुखान निर्देश केलेलो तसले ते ಕೆಲವು ಅನುಷ್ಠಾನ ಸಜಿ ತದ್ಬದಲ आमी खंयची पुरा कशी कोरका म्हणून तरी विष्णू सहस्रनाम आमकां प्रती एकल्यान घरांत आबाल स्त्री वर्ध पुरुष कोणेय जो वयोमानाचे कसं एक यानाचे प्रती एकल्यान हें अनुष्ठान कोरका करची तशें जावका हाजी एक पुण्यपद फल आमकां पुण्यप्रदल फल आमकां मेळची तशें जावका म्हूण घेवन आमकां एक मार्गदर्शन दिलेलें आसा. तसले ते एक जन्मशताब्दी खंयचे आमगेले परमपूज्य सुधींद्र तीर्थ स्वामीले जन्मशताब्दी आसा. ते जन्मशताब्दींतू मस्त नमन्याचे कार्यक्रम आमकां स्वाम्यान घालून दिल्लो आसा. शतमानोत्सवा बद्दल जावन घेवन वृक्ष 1 लक्षावयरी आमी एक वृक्ष हांगा सगळे भारता भितर तशें जावका प्रकृती बद्दल आमी एक चिंतन कोरका म्हूण घेवन तांणी तेवूय एक सांगिल्लें आसा. तशींची घर घर भजन प्रती घरांतू आमगेले सारस्वत आमची गेले कोण आसा जी तांगेले घरांतू एक ताळ मान घेवन प्रती घरां भितर एक भजन जावका ह्या अवसरारी मात्र न्हय पादुका रथयात्रा सगळेची आमगेले भारता भितर पर्यटन करतस हरिद्वारा दोखून बायसोन घेवन पुरा नगरां वचून घेवन मात्र न्हय कोणाले घर कडेन तांकां आपयताची थंय वचून घेवन एक पादपुजा म्हळ्यार की ते पादुकेक आरती इत्यादी करून घेवन एक पादुका रथयात्रा म्हणले एक कार्यक्रम जातस. तशींची वैदिकाल एक कार्यक्रम कोटी गायत्री यज्ञ हें घालून घेतिल्लो आसा. हें पुरा वैदिक तांणी करताची तांकां सांगिल्लें तसलें तें संकल्प की तांकां दिलो तसलें तें मार्गदर्शन की घेवन भैरी सप्तमी तिथीक स्वाती नक्षत्रा तेसू श्रावण मासाचें स्वाती नक्षत्रा तेसू एक प्रारंभ केलेलो आसा. हें पुरा चलता आसा. हांगा मागीर जनसामान्यांक वर्दल्यांक चेडवांक स्त्रियांक मागीर ग्रस्त प्रमुखांक पुरा एक सांगिल्लें तसलें तें विष्णू सहस्रनामाचें एक अनुष्ठान की आराधन की आमी खंयची रुपारी कोरयेत हांत भितरी कोणा संकल्प इत्यादी पुराजन हाता पावयलो आसा. मात्र न्हय विंगड मस्त जाणांनी सांगिल्लें आसा बृहती सहस्र यागाचें अंग जावन घेवन ह्या विष्णू सहस्रनामाचें आमी पठण करचें म्हूण घेवन सांगिल्लें आसा. हांत भितर कोणाकय कसलेय विशय कळ नशी वरलेलो आसा जाल्यार तें एक सम करून घेवच्याक एक क्लॅरिटी करचे खातीर जावन घेवन हें उत्तर हांव 1-2 उत्तर सांगता आसा. म्हळ्यार केलो जनांक आमी कशी कोरका म्हळ्यार एक मनांत एक संशय सो एक आसा तें एक क्लियर करचे खातीर जावन घेवन मस्त जनाक ह्या मनाक गेलां जाल्यार कोणेय एक प्रश्न केल्यार आमी ताका एक समर्पक जाल्लें उत्तर तांकां दिवंक जाता आनी तांकां खंयची रुपार वचूं म्हळ्यार मनांत खंयचोय निसंशय जावन हें करता तशें जावका म्हणा खातीर जावन घेवन हें हांगा सांगता आसा. विष्णू सहस्रनामाचें पारायण एक घालून घेतल्या. हें पारायण प्रती एकल्यान साध्यशील तितलें तांगेले घरां भितरी करची तसलें ताका कशी कोरका कसो संकल्प कोरका तें पुरा तुमकां बरोवन दिलेलो आसा. तातूंत भितर 2 अक्षर चेडून आसच्या पुरो तें आमी समजून घेवचें आतां तें वाजयता तें सांगता तेन्ना मागीर तें सांगिल्लें आयकून घेवन शुद्ध पाठ तुमी करून घेवेत. मात्र न्हय ते संकल्प नंतर न्यासा नंतर सहस्रनामाचें पारायण सहस्रनामा पारायण नंतर समर्पण इत्यादी करून घेवन करचें तसलो क्रम. विष्णू सहस्रनामाचें करचे बदल विष्णू सहस्रनाम आमकां पयलीं आचार्यान सांगिल्लें आसा दिसाचे खंयचेय वेळार आमी कोरयत खंयचेय ताका काल नियम म्हूण घेवन ना आमी शुचिरभूत जावन घेवन केल्लें जाल्लें स्नान इत्यादी आमगेलें जावन आसता. ताजे नंतर आमी खंयचेय वेळार एक सुखासीन जावन घेवन खंयचेय एक जाग्यार चंद करून बैसून घेवन आमी हें पारायण कोरयत म्हणून तांणी सांगिल्लें आसा. विष्णू सहस्रनामाचें एक संकल्प हांगा दिल्ला आचम्य प्राणानायम्य म्हूण घेवन आचमन कोरका प्राणायाम कोरका आपोज्योती कोरका म्हूण घेवन आचमन प्रती एकल्यांक ग्रस्त प्रमुखान आचमन तांकां संध्यावंदन इत्यादी जे आसता आचमनाची तट्टेची पोट घेवन तांणी बैसून कोरयत. मागीर महिळ्यान जाल्यार करच्या कांय आक्षेप ना जाल्यार श्रौताचमन कान्नाक आपोण घेवन चतुर्विंशती नाम केशवादी चतुर्विंशती नाम तांणी पठण करचें. केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः इत्यादी ते 24 नांव आसाची
ते कान्नाक आपोण घेवन श्रौताचमन उजवे कान्नाक उजवे हात दोन घेवन घेवन ते म्हणले जाल्यार ते श्रौताचमन म्हणून घेता. तें आचमन जालें तशीची मागीर देश काल गुणा हें संकल्प म्हणून घेता. आमी खंयची कालारी खंयची देशांतू बैसून घेवन कोणा खातीर कसो उद्देशान करताची म्हूण सांगचेची संकल्प म्हणटना आतां ही देश एके काल ताका उच्चार करचे संकल्पान सांगला वर्तमाने व्यवहारिके अमुक नाम संवत्सरे म्हळ्यार आतां क्रोधी नाम संवत्सर आसा मागीर वयली संवसार पडोवचे तरी विश्वावसून संवत्सर येता तेन्ना आयची ह्या सगळे संवत्सरांत वयले युगादी पर्यंत आमी क्रोधी नाम संवत्सराची म्हूण घेवन सांगता जालें वर्तमाने व्यवहारिके क्रोधी नाम संवत्सरे. आतां दक्षिणायण काल प्रारंभ जाला मागीर मकर संक्रमणांत उत्तरायण काल प्रारंभ जाता. आतां आमी दक्षिणायण म्हूण घेवन संकल्पांत घेवचें. दक्षिणायणे वर्ष ऋतू प्रारंभ जाला. वर्ष ऋतू तशी 2 म्हयन्यान शरद ऋतू प्रारंभ जाता. आश्वीज मास प्रारंभ जाता शरद ऋतू प्रारंभ जाता 2 म्हयने शरद ऋतू आसता. तशी जी वर्ष ऋतू श्रावण मासे चांद्रमासो आमी चांद्रमानी आमी श्रावण मासो म्हूण घेवन उच्चार करचो. श्रावण मासा भितर खंयची ती चलता आमकां हांगा पंचांग घरा भितर सादारण पंचांग आसता पुरा कडेन आनी तो पंचांगान तो आयचे दीस खंयचे दीस आमी ते करताचे त्या दीस हांगा काण घेवच्यो. एप्रील मे जून जुलय आतां ऑगस्ट चलता ऑगस्टान तूं आयच्या दिसाक 17 तारीख शेनवार हांगा आमकां दिसता तें 17 तारीख शेनवार म्हळ्यार हांगा आमकां दिसता. ताजे लागीं सुरवेक हांगा तिथी म्हूण आसता. तिथी थंय 12 म्हूण आसा म्हळ्यार द्वादशी तिथी म्हूण अर्थ. तशें आमी ते तिथी उच्चार करच्यो. द्वादशी तिथी शनी मंदवासरे स्थिरवासर शेनवाराक स्थिरवासर मंदवासर इत्यादी म्हणटाचे तें आमी सांगचें. तशीं जी पक्ष खंयचे म्हणून सांगच्याक हांगा वयर आसा शुक्ल पक्ष तशींची मागशी काडल्यार कृष्ण पक्ष म्हणटा. पुन्हा थंय शुक्ल पक्ष ताजे नंतर कृष्ण पक्ष म्हूण घेवन आमी उच्चार करच्यो. हें पुरो जातरी आमगेलें काल जालें पंचांग तिथी कर्ण नक्षत्र योग वार इत्यादी पंचांगाचे उच्चार जातरी पूर्वोक्तम एवं गण विशेषण विशिष्ठायाम हांगा सांगलां पूर्वोक्तम एवं गुण सुरवे सांगिल्लें तसलें अमके गुणविशेषणाचे परमात्म शुभपुण्यकाले अस्माकं म्हळ्यार आमगे पुरा जनाले सर्वेशां पुरा जनाले महाजनानां महाजनाल खातीर जावन घेवन स्वरूपोद्धारक थंय स्वल्प शब्द अक्षर व्यत्यास जावन आसतलें आयकून घेया. स्वरूपोद्धारक परम भागवतानां श्री काशी मठाधीश्वराणां श्रीमत् सुधींद्र तीर्थ भगवत्पादानां जन्म शतमानोत्सवांगभूत तेषां करकमल संजात अस्मत् गुरुवर्याणां काशी मठाधीशानां श्रीमत् संयमेंद्र तीर्थ श्रीचरणानां निर्देशित महाप्राणायला आमी निर्देशित म्हणल्यार पुरो निर्देशित मार्गेण ज्ञानभक्तिवैराग्यादिपूर्वकम् अस्मत् गुरु अंतर्गत भारतीरमण मुख्यप्राणांतर्गत श्री व्यास राम नरसिंह भिन्न भगवतः श्री विष्णुप्रेरणया श्री विष्णुप्रीत्यर्थम एक श्री विष्णुप्रियतां संकल्पित श्री बृहती सहस्र यज्ञांगभूतं श्री विष्णुसहस्रनाम जपमहं करिष्ये. हे विष्णुसहस्रनामाचे जप करताची अशी म्हूण घेवन संकल्प. हे संकल्प जातरी ताका सांगता जाल्यार ध्यान श्लोक सांगच्यो. शुक्लां भरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तयेत्. सगळे विघ्न निवारण करचे खातीर जावन घेवन विश्वंभर रूपी जाल्लो महाविष्णुले उडगास करचो. तशींची पूर्वपिटीक आसा ताजी पूर्वपिटीक बरोबर वाजून घेवचें. व्यासं वसिष्ठं नप्तारं शक्तेः पौत्रम् अकल्मषम् इत्यादी ताजे पूर्वपिटीक सांगलां. त्या पूर्वपिटीक पुरा वाजून जातरी पूर्वन्यासः म्हूण घेवन थंय सांगलां. अस्य श्री विष्णोर्दिव्य सहस्रनाम स्तोत्र महामंत्रस्य भगवान वेदव्यासो भगवान ऋषि के भगवान वेदव्यासो भगवान ऋषि के भगवान वेदव्यासो ऋषि ऋषि उच्चार सुरे करचे. मागीर अनुष्टुप छंद ते सगळेंची सहस्रनाम स्तोत्राक अनुष्टुप छंदसान ते रचन केला. तशी अनुष्टुप छंद
ताजो देव कोण म्हळ्यार महाविष्णू, श्री महाविष्णू परमात्मा श्रीमन्नारायणो देवता। अमृतांशोद्भवो भानु इति बीजम, देवकी नंदन सृष्टेति शक्ति, उद्भव क्षोभणो देव इति परमो मंत्रः, शंखबृन्नंदकी चक्रीति कीलकम, शार्ंग धन्वा गदाधर इत्यस्त्रम, रथांगपाणि रक्षोभ्य इति नेत्रम, त्रिसामा सामग सामेति कवचम, आनंदम परम ब्रह्मयोति योनिः, ऋतुसुदर्शन काल इति दिग्बंधः, श्री विश्वरूप इति ध्यानम। श्री महाविष्णु प्रीत्यर्थे सहस्रनाम जपे पारायणे विनियोगः अशी म्हणून घेवन ताजे पूर्वन्यास संकल्प करचो। मागीर करन्यास अंगन्यास म्हणून आसा। करन्यास म्हळ्यार थंय अंगुष्टाभ्यान तर्जनीभ्यान मध्यमाभ्यान अनामिकाभ्यान कनिष्ठिकाभ्यान करदग्रष्टाभ्यान म्हणून घेवन सांगिल्लें आसा। स करन्यास सांगला। तशी अंगुष्टाभ्यान आशिल्ली तशी विश्वम विष्णु षट्कार इति अंगुष्टाभ्याम नमः, तशी अंगुष्ट पुढची आमी। अमृतांशोद्भव भानुरिती तर्जनीभ्यान महा, तर्जनी म्हळ्यार तोर बेरळ म्हणटाची, तसल ते हांगा तर्जनी आपडचे। ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मेति मध्यमाभ्याम नमः, मध्येचे बोट हे आमी दोन हाताचे आपण घेवका। सुवर्णबिंदू रक्षोभ्य इति अनामिकाभ्यान महा, रिंग फिंगर म्हणटाची अनामिका, ही अनामिका। तशी जी निमिषो निमिषस्रग्विति कनिष्ठिकाभ्याम नमः, सानबोट। रथांगपाणि रक्षोभ्य इति करतल करपृष्ठाभ्यान नमः, हाता मूळ तशी जी हाताचे दोन दिकांनी आमी आपण घेवचे, करन्यास म्हणून घेता। ताजे नंतर आसचे अंगन्यास। सुरत सुमुख सूक्ष्म इति ज्ञानाय हृदयाय नमः, हृदया पडचे। सहस्रमूर्ति विश्वात्मा इति ऐश्वर्याय शिरसे स्वाहा, तळवतीक मध्येंतू आपण घेवका। तशींची सहस्रारची सप्तजीव इति शक्ती शिखाये वषट, आमगेले शेंडे आशिल्ले जागो शेंड्या पडका म्हणूस शिखाये वषट। त्रिसामा सामग सामेति बलाय कवचाय हुम, अशी दोन भुजाक आपण घेवचे। रथांगपाणि रक्षोभ्य इति नेत्राभ्याम वषट, दोन्ही दोळ्याक आमी आपण घेवका। श्रांगधन्वा गदाधर इति वीर्याय अस्त्राय पट, श्रांगधन्वा गदाधर आमी सुत्तू आमगेले चोटिका मुद्रान चुटकी मारताची अस्त्राय पट म्हणून घेवन आमी हाताक ताडन कोण घेतल्यार अस्त्राय पट म्हणून घेवन जाता। ऋतुसुदर्शन काल इति दिग्बंधः, तांत भितर अस्त्राय पट म्हळ्यार शांगधन्वाधर गदाधर म्हळ्यार कडेन अक्षर स्वल्प व्यत्यास जाला। शार्ंगधन्वा जावका ताका, ते शांग जाला, ते शार्ंग म्हळ्यार हांगा पूर्वन्यासा भितर शांगधन्वा गदाधर इत्यस्त्र म्हणून पळया, त्यांची थंय येवत जाले, थंय शार्ंग म्हणून घेवन करून घेतले जाले। ताजे नंतर येवचे जालें ध्यान। पुरजना गोत्तस शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। ओम नमो भगवते वासुदेवाय हरिः ओम म्हणून घेवन विष्णु सहस्रनाम सगळेची आमी स्तोत्र पारायण करचे। विश्वम विष्णु षट्कारो भूतभव्यभूतभुवो भूतकृत भूतप्रद्भावो भूतात्मा भूतभावनः, अशी विष्णु सहस्रनाम स्तोत्राचे पारायण, नामधर विष्णु सहस्रनामाचे नामावळी पारायण कोण घेवन सर्वप्रहरणायुध ओम नम इति म्हणून घेवन विष्णु सहस्रनाम कडेचे नाव येता। ताजे नंतर वनमाली गदी शांगी शंकी चक्री चंदगी श्रीमन्नारायण विष्णु वासुदेवोभिरक्षतु, श्री वासुदेवोभिरक्षतु ओम नमः इति अशी म्हणून घेवन आमी थंय विष्णु सहस्रनामाचे अंत जाता। ताजे नंतर उत्तरपेटिका म्हळ्यार आसा व्यास ईश्वर ब्रह्म इत्यादी पुरा तांणी ताजे फलप्राप्ती बद्दल सांगितलं उत्तरपीठिका, तेव्हा वाचून घेवचे। व्यास उवाच वासनाद वासुदेवस्य वासितंतं भुवनत्रयं, तशींच ईश्वर उवाच, तशी ब्रह्मो उवाच, संजय उवाच इत्यादी। श्री भगवान उवाच अनन्या चिन्तयन्तो मां ये जनाः परिभासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे इत्यादी पूरा सांगिले आमी सांगचे। तशीची ताजे एक समर्पण भागार येताना म्हणरी देवाल चरणार समर्पण करचे म्हणून ताची। इति श्री महाभारते शतशास्त्रिकायां संहितायां वैयासिक्या मनुशासन पर्वांतर्गत आनुशासनिक पर्वणि मोक्षधर्मे भीष्म युधिष्ठिर संवादे श्री विष्णोर्दिव्य सहस्रनाम स्तोत्रम
कळवय नामैकोन पंचशताधिक शततमो अध्याय खंयची खंय सांगलां तें महाभारता भितर अनुशासिक पर्वा भितर म्हणून घेवन थंय ताजे निर्देश आसा ते आमी वाजून घेवयात. तशींच विष्णू सहस्रनाम स्तोत्रम संपूर्णम. ओम तत्सत. श्री कृष्णार्पणमस्तु. देवाल चरणारी कृष्णार्पण म्हणून मना संकल्प करच्यो. तशींच ताटची बडदोन घेवन करतल्यान त्या एक कृष्णार्पण म्हणून घेवन उद्दाव सोडचें. न्यूनातिरिक्त दोष प्रायश्चित्तार्थम. देवा पांय पडचें कुलदेवाल इष्टदेवाल उडगा आसकोन घेवन स्वाम्याल उडगा आसकोन घेवन न्यूनातिरिक्त दोष प्रायश्चित्तार्थम नामत्रय जपहम करिष्ये अशें म्हणून घेवन सांगून तीन नाम अच्युताय नमः, अनंताय नमः, गोविंदाय नमः हे उच्चार करचे. अच्युतानंत गोविंद, अच्युतानंत गोविंद, अच्युतानंत गोविंद म्हणून घेवन तीन वेळे उच्चार करून घेवन देवाल चरणारी समर्पण करचे. अशी हाजे पठनाचे नियम हे ऐकून घेवन खंयचेय संशय असल्यार निवारण करून घेवचे. संकल्पांत मस्तक कसं कश्ट ना. तांताशी कशें म्हळ्यार एक काल कसो न्ही म्हण सांगच्याक काल सांगच्याक आमकां आसचे पंचांग कळवय तिथी वार नक्षत्र योग कर्ण म्हणून घेवन ते आमी कर्ण उच्चार करनाची ती उच्चार करताची. मागीर कसो न्ही म्हण म्हळ्यार वार उच्चार करताची. आमी तिथी वार उच्चार केल्यार आमगेले काल थंय पर्याप्त आसता. तशींच संवत्सर उच्चार करताची खंयचे अयन उत्तरायण की दक्षिणायन म्हणल्यार आमी मना आमी उच्चार करतात ते ऋत खंयच्यो आतां खंयचे ऋतू चलत आसा ते. तशींच चांद्रमासांत खंयचे मास खंयची पक्ष शुक्ल पक्ष की कृष्ण पक्ष खंयची तिथी खंयचे वार इतलेची आमगेले काला निमित्त आमी करचे अशें संकल्प. मागीर श्री विष्णुपणे आ श्री विष्णू प्रित्यर्थम. देवाल प्रिती खातीर जावन घेवन देवाल प्रेरणेन करता देवाल प्रिती खातीर जावन करचे एक संदर्भ आसा खंयचे करचे एक उद्देश आसा. संदर्भ कसो न्ही म्हण म्हळ्यार आमगेले काशी मठाधीश्वरानाम श्रीमद सुधींद्र तीर्थ भगवत्पादानां आमगेले स्वाम्याले जन्मशतमानोत्सवाचे अंगभूत जन्मशतमानोत्सवाचे अंग जावन घेवन खंयची की एक विशेष अनुष्ठान आमकां संयमेंद्र तीर्थ स्वाम्यान घालन दिल्लो आसा ताजे बद्दल हांव हें करता म्हण घेवन करचेची ताजे एक उद्देश मात्र न्हय. बृहती सहस्राचे एक अंग जावन घेवन म्हळ्यार बृहती सहस्राचे अनुष्ठान कशें की जाता. बृहती सहस्राचे मंत्रान करतना ताजे हवन इत्यादी पुरा जाताची. बृहती सहस्र म्हळ्यार वेदोक्त जाल्लें मंत्रविधान. विष्णू सहस्रनाम म्हळ्यार ताजें सूत्रप्राय जावन आशिल्लें तसलें पयलीं आचार्यान पुराय हें विवर्शिलां. बृहती सहस्र एक ताजें व्याख्यान म्हळ्यार कितें आसा तातूंत बृहती छंदसाचे 1000 मंत्र ओटकोवन घेवन ते बृहती सहस्र विंगड छंदसाचे गायत्री त्रिष्टुप अनुष्टुप छंदसाचे एक मंत्राचे केलो भाग काण घेवन संशन करून म्हळ्यार एका एक कसी कट्टूद म्हणटाची ते कोरून घेवन रचन केलें तसलें तें एक सूत्रप्राय जावन घेवन ताका सांगिल्लें कसं की एक श्रौत सूत्र की प्रासाची तें सूत्र प्रमाण तें गांथून घेवन हाडून केलें तसलें तें बृहती सहस्र. जनसामान्यान तें बृहती सहस्र उच्चार करूं जायना. एक बृहती सहस्राचें अनुष्ठान करूंक मस्त ताका जाय जाल्ले ते उपदेश इत्यादी पावका वेद समिती इत्यादी तेन्ना तें कोरक जाल्यार तांणी करताची. बट माम ताका वैदीक ताका पुरो समर्थ आसाची तांणी तें करताची. जाल्यार तांतूं खंयची तें एक प्रतिपाद्य देवता स्वरूप आसा शाश्वत जाल्लें देवता स्वरूप आसाची ते विष्णू सहस्रनाम ते विष्णू सहस्रनामाचें पारायण आमी केलें जाल्यार तांतें एक भाग वयशिल्ल्या वरीची ताजें परिपूर्ण फल आमकां खंडितची मेळटा. मात्र न्हय विष्णू सहस्रनामाक आचार्यान जाल्यार सांगिल्लें आसा मस्त शतार्थ आहा म्हण घेवन 100 अर्थ एक सहस्रनामाक आसा म्हण घेवन सांगलां. म्हणटना आमी तें पारायण तरी केलें जाल्यार ताजें परिपूर्ण जाल्लें फल आमकां खंडितची मेळटा म्हणालें एक सदुद्देशान एक चांग उद्देशान आमकां आमी हें करता आसले. हाजे तेंचे उद्देशू कसो न्ही म्हण म्हळ्यार आमी बृहती सहस्राचें अंगभूत जावन घेवन आमी तांतूं आमगेले स्वाम्याले शतमानो अंग जावन घेवन तांचो भाग वयसून घेवन हे कार्यक्रम करताची म्हूण घेवनूची ताजे संकल्पाच्यो उद्देश हाजें जावचें बरेपण खंडीत जावन घेवन सहज जावन घेवन जातचीची खंयचेय एकाक सांगिल्लें तसलें एक फल म्हूण आसता. वेदोक्त श्रुती स्मृती पुराणोक्त फल म्हूण आसता तें फल खंडितची हाजें मेळटा. सामुहीक जावन की एक सगळेच एक समाजान एक उद्देशा बद्दल जावन घेवन की केल्लें हाजें खंडीत हाजें चांग फल आसा. हे फला खातीर जावन आमी करता जाल्यार आमगेलो संकल्प उद्देश कसो आसा म्हळ्यार आमगेले गुरुवर्याले शतमानोत्सवा बद्दल जावन घेवन आमी करचें आसलें. खंयचें परमपूज्य गुरुवर्यान सगळे समाजा खातीर तांगेले सगळे जीवन मुल्की तो आश्रम जावन घेवन तांगेले प्रारंभ जाल्लें एक संन्यास आश्रम जीवन सगळे समाजाचे बद्दल चिंतन करून घेवन सगळे कलियुगांतू
येदोळ जायनातील चलते व्यासाक एक स्थानकल्पन करून घेवन व्यास मंदिर म्हणून घेवन गंगा तीरारी व्यासाश्रम इत्यादी करून घेवन थंय व्यासाले आराधन की व्यास महर्षीले उपासन की इत्यादी आम्ही कोरका म्हणून घेवन सांगून सगळे समाजाक उद्धाराक चिंतन करून घेवन केलें तसल तें स्वामेले गुरुवर्याले शतमानवासाचे एक आचरण हें एक व्हड एक उत्सव खंडिताची कित्याक म्हळ्यार सगळे समाजाक उद्धार करचे कितें जावन घेवन तांणी खंयची ते एक व्यासा प्रतिश्ठ केला की त्या प्रतिश्ठे वेळार तांणी सगळे भारताक देवा तूं उद्धार कोरका सगळे जी भारताक ज्ञान अभय प्रदान कोरका अशी म्हूण घेवन प्रार्थन करून घेवन तांगेले देह त्याग जालो वेळार तांणी थंयची वृंदावन जाल्लीची म्हणटना ते गंगा तिरारेची तांगेले वृंदावन आसा जाल्यार तांगेली ती प्रार्थना नित्य निरंतर आमगेले समाजा भितर चलता आसा मुखार जाल्यार ही चोलका म्हणटना ते सगळेची भारताचे उद्धारा खातीर केलो तसल तें प्रार्थन केलो तसल ते गुरुवर्याले शतमानोत्सवाचे अंग जावन आमी करचीत आसल हें गंगा तिरारी मुखार सुंजावत आसल तें बृहती सहस्र यागाच की तशी कोटी गायत्री यागाच की ते व्यासाले चरणकमलांतुची ते जवचस ते गंगा तिरारीची आमगेले स्वामी वृंदावन जावन तांगेले ते दिव्य चैतन्य देह इत्यादी सोणश्या पुराची जाल्यार ते चैतन्य दिव्य चैतन्य अमर जालो तसलें तें चैतन्य केन्नाय तें आमगेलो आसता म्हणून ताजें एक उडगास आमकां केन्नाय सुदैव समय विसर केन्नाय जायना जाल्यार शतमानवासाचें कंग जावन घेवन एक आचरण वैभव रुपार एक विजृंभण रुपार एक आचरण कोरका प्रति एकल्यान एक धर्मप्रत जालो कसं की एक चिंतन कोरका म्हळ्यार सगळे धर्म उरोवचे खातीर आमगेले समाजाचे एक उन्नती खातीर जावन घेवन देवाले प्रार्थन करून जीवन केलें तसलें तांगेले खातीर जावन घेवन आमी करचीत आसले ह्या विष्णू सहस्रनाम एक अत्यंत भूषणप्राय जालें सगळेची वेद तुल्ली जालो तसलें तें विष्णू सहस्रनाम म्हणून घेवन सांगताची पयर जाल्यार मस्त विद्वांसान त्या विशयी पुरो सांगिल्लो आसा त्या विष्णू सहस्रनाम देवान परमात्मान आमगेले गंगा पुत्र म्हणून घेवन सांगिल्लें तसलें भीष्माक अनुग्रह केलो तसलें भीष्माक देवान ते अनुग्रह केलेले तसल तें गंगा पुत्राक दिलं तसल तें विष्णू सहस्रनाम एक तागेल्या मुखान आमकां जगत्या दिलं तसल तें विष्णू सहस्रनाम गंगा तीरार वृंदावन जावन आशिल्लें आमगेले सुदीन तीर्थ स्वामेले बदल तांगेले शतमानोत्सवा बदल मात्र न्ही तांणी गंगा तीरार व्यासाश्रम करून घेवन सगळी आमगेले समाजाक एक पावन जावचे एक एक लोकोची सृश्टी कोण दिला म्हण सांगयत गंगा तीरार तें आश्रम केले निमित्त आमगेले सगळे समाजान तूं खंयचेय प्रती घरां दाखोवन घेवन वचून गंगा स्नान करता आसले सौभाग्य प्रती एकल्याक मेळ्ळां पूर्व काळां भितर गंगा थंय आशिल्ली जाल्यार प्रती एकल्या वचून एक स्नान करच्याक विशेश जावन घरा बायल मनशांक हांगा वचून स्नान करचें भारी कश्ट आशिल्लें खंय वचून जाल्यार आयच्या दिसाक एक अवसर कशें जाला म्हण म्हळ्यार हरिद्वारांत तूं गंगे वचून बुड्डनातील व्यक्ती ना तशी गंगा स्नान करून घेवन सगळे समाजाक पवित्र केलो तसलें तें स्वामी तांगेले शतमानोत्सवा बदल जावन घेवन आमी कोरका जालो विष्णू सहस्रनामाचे ह्या विशयी तांत आशिल्ले तसलें संशय निवारण खातीर जावन घेवन अनुष्ठाना विशयी इत्यादी संकल्पा विशयी इत्यादी सांगिल्लें आसा मागीर हें आमी प्रितीन करतना स्वामेले अनुग्रहा खातीर जावन घेवन करून घेवन सगळींची आमगे समाज तांगेले अनुग्रहा करतना पावन जेव तशें जावन घेवन स्वामेले चरणारी वंदन करता जी प्रार्थना करून घेवन मागेलें हें दोन उतरां बायत